काय गो माई? नाही, ताई दिसली नाही सकाळपासून. नाही म्हणजे माधवानी तिच्यासाठी काही आणले नाही म्हणून हिरमुसली होऊन खोलीत बसली की काय ही? अहो नाही नाही, तसे काही नाहीये. आपल्या ताई पोंशांकडे गेल्यात. पोंशांकडे? अगो बाई, म्हणजे ते भाऊसाहेबांकडे येतात ते का, ते बोकोबा? अगो बाई, काहीतरीच काय बोलताय? अगो काहीतरीच काय? खरी तेच सांगते मी. तुला माहित नाही का, ते पोंशे आले ना की मी आणि ताई अगदी मनमुराद हसतो. अगो आल्या आल्या मुली फरमानच सोडतात, गरम गरम मसाला दूध द्या. आणि मग गुरु गुरु आवाज काढत भाऊसाहेबांशी काय ते बोलत बसतात. काय बोलत बसतात, एक त्या परमेश्वराला काय ते ठाऊक हो. पण काय गो, नाही ताई कशाला गेले त्यांच्याकडे? अहो त्यांना नातू झाला दुसरा. दुसरेच बाळणपण ना, म्हणून सासरीच केले. आता त्या पोंशे काकू त्यांची तब्येत जरा तोळा मासाच असते. नाही म्हणजे घरात काम करणाऱ्या बायका आहेत, पण त्यांच्या डोक्यावर उभे राहून कोणीतरी करून घेणारी पाहिजे ना खमकी, चांगली कमरेवर हात ठेवून उभी राहणारी. नाही मग ताईची नेमणूक अगदी बरोबर आहे. इकडून ताईच बजावण्यात झाले आहे. तिकडची घडी नीट बसेपर्यंत अजिबात येऊ नका इकडे. नाही म्हणजे किती दिवस लागतील तेवढे लागू देत, पण तिकडची सगळी कामे उरका आणि मगच या. झाले. नाही म्हणजे आता त्या पोंशांकडच्यांचे काही खरे नाही हो. अगो ताई असा चाबूक वाजवेल ना की सगळ्यांना शिस्तीत आणेल बघ. तुला सांगते माई, त्या बोकोबाला सुद्धा 4 शब्द ऐकवायला कमी नाही करायची ही ताई. हो वहिनी, हळू बोला आणि सारखे असे बोका बोका म्हणू नका त्यास. अहो इकडच्या कानावर पडले ना तर गजब होईल. माई, नाही भाऊसाहेबांना काही कमी समजू नकोस तू. अगं हे पोंशे असे दुरून येताना दिसले ना की आत तोंड करून भाऊसाहेब काय म्हणतात माहितीयेत? सुभद्रा बहिणी दूध आठवायला घ्या, बोकोबा आलाय. माई, रमावहिनींच्या पोटात दुखते, अगदी कळवळत आहेत त्या. अगो बाई मी आलेच. अगो बस गो खाली. आलेच काय लगेच? गो पोटात दुखले म्हणजे काय आभाळ नाही कोसळले. ओवा खाल्ला ना की बरे वाटेल तिला. नारू, सोमन मावशींना सांग ओवा आणि खोबरे किंवा ओवा आणि साजूक तूप द्या तिला, बरे वाटेल. जा. पण मी एकदा बघू. अगो काय गरज आहे तुला जायची माई? अगो बायकांच्या पोटात दुखणे हे नित्याचेच आहे. आकाश नाही कोसळले काही. काय मेले कौतुक ते. बस